आरोग्य जागृती। वंदनीय राष्ट्रसंत ग्रामविकासाचे जनक आपल्या भजनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन त्याचप्रमाणे जनजागृती करणारे आपल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सेवा मंडळातर्फे भव्य भजन स्पर्धा अनेक स्पर्धांचे आयोजन त्याचप्रमाणे आरोग्याची तपासणी नेत्र तपासणी आणि कॅन्सर हॉस्पिटल तर्फे डॉक्टर एनएसएफ आरोग्य जागृती असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या वतीने कॅन्सर जनजागृती अभियान याद्वारे पुस्तकाद्वारे ते कॅन्सरचे प्रचार प्रसार करतात आणि त्या मासिकाचे विमोचन मान्यवरांच्या कार्यक्रमाद्वारे होत आहे। या गुरुदेव सेवा मंडळाचे प्रांत अध्यक्ष आदरणीय मनीष भाऊ देशपाल त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे संयोजक आणि परिश्रम घेणारे आदरणीय आमचे सुपरहिट पत्रकार आदरणीय देशकर सर तसेच आमचे देशपाल साहेब सर्व बंदी मंडळी आणि जयदेव गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला भगिनी सेवा मंडळाचे सर्व सेविकरी यांच्या उपस्थितीमध्ये हा कॅन्सर पुस्तकाचे विमोचन होत आहे। सर्वप्रथम मी हिमालय की कस्तूरी और कश्मीर का चंदन हिमालय की कस्तूरी और कश्मीर का चंदन सबसे पहले मैं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज और भारत माता को करता हूं वंदन और आप सबका करता अभिनंदन। आम्ही फक्त भजन कीर्तन में करतो परंतु देवाचं नामस्मरण महत्वाचं आहे कारण की जान है तो जान है न तो सब परेशान है डॉक्टर भी परेशान पेशंट भी परेशान त्यासाठी आपल्या सर्वचा जीव महत्वाचा आहे आणि यासाठी आम्ही आरोग्य जनजागृती करतो। सरकारी दवाखान्यामध्ये आपलं आरोग्य कसं चांगलं आहे आपले शासकीय योजनेमार्फत आपल्याला कसे मोफत उपचार मिळतील हे सर्व या मासिकामध्ये सांगितलेलं आहे। सर्वांनी आपल्या जनाची काळजी घ्यायची जीवाची काळजी घ्यायची। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। हे जे आता माईकवर बोलत होते ते डॉक्टर एम.डी. संपा आहे आणि त्यांचं नाव बाबा हिंदुस्थानी चोपडीकर आहे। ते गेल्या 25 वर्षापासून सामाजिक सेवेत आहेत ते आरोग्य संस्थाकार आहेत आणि विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे। सर्वांनी त्यांना टाळ्या वाजवून डॉक्टर साहेबांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करा। नाही तर भले भले डॉक्टर 5 मिनिटात बसतात पण हे डॉक्टर करते नाही। यानंतरचं मंत्रिमंडळ आहे श्री राम मंत्रिमंडळ रायनगर शालुप्रिया नगर परिसर छत्रपती संभाजीनगर। धन्यवाद डॉक्टर साहेब। जय गुरु। मी नरेश देशकर श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगर छत्रपती संभाजीनगर। आम्ही ही राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 116व्या जयंती निमित्त ही सर्वपंथीय भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे। या संतभूमी मराठवाड्यात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या भजनाचा प्रचार प्रसार व्हावा, ग्रामगीता आणि राष्ट्रसंतांच्या साहित्याचा या जनमानसावर प्रभाव पडावा या उदात्त हेतूने गेल्या 2 वर्षापासून ही भजन स्पर्धा आयोजित करत असतो। यंदाचं भजन स्पर्धेचं आयोजनाचं 3रं वर्ष आहे आणि मला अतिशय आनंद होतो सांगताना या भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। जवळपास 25 संघांनी या भजन स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे। नाशिक, बुलढाणा, करमाळ, संभाजीनगर, चांदापूर, सिल्लोड अशा दूरदूरून या भजनी मंडळांनी याचा सहभाग घेतला आहे। पुढील वर्षी या भजनी मंडळाला मिळालेला प्रतिसाद बघता ही स्पर्धा 2 दिवसीय करण्याचा मंडळाचा मानस आहे। आपल्या या सर्वांच्या सहकार्याने ही भजन स्पर्धा उत्तरोत्तर प्रगती करत राहो अशी गुरुदेवाचरणी प्रार्थना व्यक्त करतो। या स्पर्धेतून आम्हाला हे संदेश देण्याचा आहे की श्री गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे हे माणूस बनवण्याचा कारखाना आहे। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यांच्या पूर्ण हयातीत
राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक या क्षेत्रात फार मोठं कार्य केलेलं आहे. त्यांचं स्वातंत्र्य भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात फार मोठं योगदान आहे. त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या त्यांच्या या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानामुळे इंग्रजांनी चिडून त्यांना रायपूरच्या जेलमध्ये डांबलं होतं. राष्ट्रसंतांच्याच प्रेरणेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे 1942 साली काही दिवस का होईना पण 15 ऑगस्ट 1947च्या अगोदरच 1942ला चिमूर हे स्वातंत्र्य मिळालं होतं. तिथे आपल्या भारताचा तिरंगा फडकवला होता. त्याचप्रमाणे या मराठवाड्यातील मुक्ती संग्रामासाठी राष्ट्रसंतांनी मोठं योगदान दिलेलं आहे. निजामकालीन सरकारने त्यांना या मराठवाड्यात येण्यासाठी त्यावेळेस बंदी घातली होती. त्यामुळे बुलढाणा जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात राष्ट्रसंतांनी त्यावेळी सैनिकी प्रशिक्षण केंद्र चालवून या निजामाच्या रजाकारी विरुद्ध लढा दिला होता. एवढंच नाही तर नागपूरच्या बुटी सावकार यांच्याकडून पैसे उसने घेऊन त्यांनी त्या काळी या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांना बंदुका पुरवल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. हे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं बजाजनगर येथील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर हे तिथे दररोज सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना दररोज संध्याकाळी 7 वाजता होत असते. आमच्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या भजनी मंडळ बजाजनगरद्वारे आम्ही सर्वदूर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या भजनाचा प्रचार प्रसार करत असतो. येथील महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही पुढील बालपिढी ही सुसंस्कारित घडावी यासाठी प्रयत्नशील आहोत. याशिवाय आमच्या इथे दरवर्षी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या चरण पादुकांचं आषाढी वारीहून परत येताना इथे आगमन होत असते. त्यानिमित्तही मोठा कार्यक्रम होत असतो. त्याचसोबत राष्ट्रसंतांच्या जयंतीसोबतच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी, कर्मयोगी संत गाडगे महाराज जयंती आणि पुण्यतिथी असे अनेक आम्ही कार्यक्रम राबवत असतो. शिंबाई मधुकर शहाणे, सिद्धिविनायक महिला भजनी मंडळ, कोकणवाडी, संभाजीनगर. आम्ही इथून आलेलो आहे. तुकडोजी महाराजांची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. कधी येशील मना मोहना, कधी येशील मना मोहना, पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. कधी येशील मना मोहना, कधी येशील मना मोहना, पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. मी प्रवीणा पटवारी, बेगमपुरा, शीतला माता भजनी मंडळ. आम्ही इथं भजनासाठी आलो आणि आम्ही सगळीकडे भजनाची सेवा देतो. जिथली स्पर्धा असेल तिथं आम्हाला बोलवणं येतं. तिथं आम्ही 15 मिनिटाची भजन स्पर्धा देतो. सेवा, जनसेवा करतो आम्ही. हातामध्ये नेकीचे माप पाहिजे, हातामध्ये नेकीचे माप पाहिजे, नको देव पूजा मन साप पाहिजे, नको देव पूजा मन साप पाहिजे. हातामध्ये नेकीचे माप पाहिजे, हातामध्ये नेकीचे माप पाहिजे, नको देव पूजा मन साप पाहिजे, नको देव पूजा मन साप पाहिजे. कोणी मरतात धनाच्या पायी, कोणी मरतात स्वार्था पायी, कोणी मरतात
डॉक्टर साहब देखो जल्दी। हाँ, डॉक्टर साहब सामने आओ। कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना। आरोग्य सेवा परवडत नाहीत, काळजी करू नका। आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना। नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट। आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा। आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे। कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा, तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय। तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा। स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू। आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड। संपर्क करा 9326983843। भेट द्या www.arogyajagritiassociate.com। आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी। आरोग्य जागृती।